लास्ट डेला आणि त्याच्या आधी त्यांच्याकडनं एखाद्या वेळेला रिक्वेस्ट आली तर इंटरमिजिएट म्हणून. पण ती कधीतरी रिक्वेस्ट येते. मेनली लास्ट सगळं स्कोरिंग संपल्यानंतर आपण शुके टीमला आउटपुट सीएसव्ही देतो. तर त्यामुळे ह्या मेन बॅचेसचा जो काही फ्लो आहे, तो इथं एक्सप्लेन केलेला आहे, की ह्या सगळ्या बॅचेस शिवाय ती प्रोसेस कंप्लीट होणार नाहीये. आणि मग आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये टेम्पडीबीमध्ये डेटा पडलाय. ही पुढची बॅच ट्रान्झॅक्शन डीबीमध्ये येतेय. मास्टर डेटा तर आपण आधीच टाकून ठेवलेला आहे. सिस्टमची सगळी प्रोसेस सुरू करायच्या आधी. म्हणजे पहिला एसपीपी कडनं डेटा येऊन रीड सीएसव्ही बॅच तो डेटा टेम्पडीबीमध्ये टाकायच्या आधीच मास्टर डेटा अर्थात रेडी असणार आहे. आणि मग हा सगळा डेटा इथं टेम्पडीबी, ट्रान्झॅक्शन डीबी मध्ये वगैरे अवेलेबल झाला, की त्याच्यानंतर मास्टर डेटा आणि ट्रान्झॅक्शन डीबी डेटा ह्या दोन्हीच्या मदतीने आपण वेब ॲप्लिकेशन वापरणार आहोत. तर असं आणि हे जे वेब ॲप्लिकेशन आहे हे मल्टिपल स्कोरर्स सायमल्टेनियसली ते ॲप्लिकेशन वापरतात. तर हा असा ओव्हरव्ह्यू आहे याचा. म्हणून इथे मल्टिपल टीम्स ज्या मी फक्त काल डायग्राममध्ये एक्सप्लेन केल्या होत्या, त्या फक्त अजून थोड्याशा इथे एलॅबोरेट केल्यात. एसपीपी टीम आहे, डिप्रीट टीम आहे, स्कोरिंग टीम आहे म्हणजे त्यांना आपण समरी स्कोरिंगची टीम म्हणू शकतो. आणि ज्यांना आपण आउटपुट शेअर करतोय असे शुके टीम आहे. आणि त्याच्याबरोबर इथे मल्टिपल स्कोरर्स आहेत. स्कोरर्समध्ये आपण डायरेक्टली स्कोरर्सशी कम्युनिकेट करायला जात नाही. आपण WG वर्क ग्रुप जो आहे, एक 20 एक जण असतात त्यांच्या बरोबर आपण कम्युनिकेट करतो. ते फर्दर स्कोरर्सना सगळ्या इन्स्ट्रक्शन्स, गाईडन्स सगळं देतात. तर हा एक ओव्हरव्ह्यू आहे. आत्ता ह्या सगळ्या बॅचेसचं पूर्ण मी डिटेल आता सांगणार नाही कारण तसं पण अ, म्हणजे ते असं एक 10 मिनिटात सांगून त्याचा उपयोग नाहीये. ते जेव्हा आपण एक बॅच बघू, रीड सीएसव्ही बॅच काय करते, फाईल फॉर्मॅट काय असतो, मग नंतर आर्सिंग कशाला करावं लागतं, तेव्हा त्या गोष्टी जास्त क्लिअर होतील. आता हा फ्लो फक्त नंतर तुम्ही एकदा परत बघून घ्या, की कुठल्या बॅचेस नंतर आणि त्याचा सिक्वेन्स पण ठरलेला आहे. अर्थात सिक्वेन्स ठरलेला आहे याचा अर्थ असा नाही, की आपण रोज जे काय करतोय, ते रीड सीएसव्ही बॅचपासून सुरू केलं आणि ह्या बॅचपर्यंत येऊन थांबलो, असं नाहीये ते. जे काय डेली त्यांच्याकडनं एसपीपीचा डेटा ज्या दिवशी येणार असेल, त्या दिवशी आपल्याला रीड सीएसव्ही टेम्प टू मेन बॅच हे एक्झिक्यूट करायला लागणार आहेत. ज्या दिवशी आपलं ठरलेलं असेल, की पंचा डेटा शेअर करायचा आहे, ते जे काय शेड्यूल ठरलेलं असतं, जो काय प्लॅन सेट केलेला असतो, त्यानुसार आपण या सगळ्या बॅचेस एक्झिक्यूट करणार. त्यामुळे मग त्यानुसार मग त्या दिवशी ठरलंय तर मग पंच आउटपुट दिलं. त्यांच्याकडनं जे काही पंच टेक्स्ट ॲड करून येणार आहे ते अर्थात दुसऱ्या दिवशी येतं. आपण दिलं लगेच तासाभरात आलं असं नाही होत. तर ते दुसऱ्या दिवशी येतं. त्यामुळे आपण पंच रीड दुसऱ्या दिवशी करतो. पंच रीड केल्यानंतरच आपण समरी आउटपुट करू शकतो. त्यामुळे जे काय आपण सपोर्टचं महिनाभर जे काय ऑपरेशनल टास्क करत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला रोजचं स्टेटस बघायला लागतं, की आज काय-काय आहे? कुठल्या टीमशी आज कोऑर्डिनेट करायचंय? काल काय केलं होतं? त्याच्यानुसार आज पुढच्या कुठल्या स्टेप्स आहेत? आणि त्या स्टेप्स ठरवताना सुद्धा कुठल्या बॅचेस कुठल्या सिक्वेन्समध्ये आपल्याला सगळ्या एक्झिक्यूट करायच्यात, हा सगळा डिसिजन घ्यावा लागतो. ते सगळं आधी डिसाईड करायला लागतं. टीममधले 1-2 जण ते व्हेरिफाय करतात आणि मगच आपण बॅचेस एक्झिक्युशन करतो. स्टेट चेंज बॅच ही रिक्वेस्टनुसार आपण करतो. पण स्टेट चेंजचं सुद्धा असं आहे, की तेही एका ठराविक सिक्वेन्समध्ये करायला लागतं. असं ठीक आहे बाकी सगळं जाऊ दे आपण स्टेट चेंज एक्झिक्यूट करून घेऊ असं नाहीये ते. तर ते सुद्धा त्या दिवशीचं जे काही टास्क आहे त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स ठरवतो आणि मगच करतो. तर हा जस्ट एक ओव्हरव्ह्यू आहे. तर त्यामुळे आत्ता ह्याच्यावर आपण जास्त डिस्कशन नको करायला. तुमचे काही बेसिक प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. Anybody has any questions? No, not at this stage. ओके. आता काल ॲप्लिकेशन मी दाखवलं होतं. तर डेव्ह एन्व्हायर्नमेंट आत्ता अवेलेबल नाहीये त्याच्यावर ह्याचं सिस्टम साइडनी सिस्टम ॲडमिन टीमचं काही ना काहीतरी काम चालू आहे. तर हे स्टेजिंग एन्व्हायर्नमेंट मी ॲक्सेस करते. तर स्टेजिंग एन्व्हायर्नमेंटला मी जास्त स्कोरिंग किंवा अशा गोष्टी जास्त करणार नाहीये. कारण स्टेजिंग एन्व्हायर्नमेंटला डेव्ह एन्व्हायर्नमेंट हे फक्त जेमिनमध्ये वापरलं जातं. पण स्टेजिंग एन्व्हायर्नमेंट हे जेमिन टीम पण वापरत असते आणि त्याचबरोबर जपान साइडची टीम पण वापरत असते. आणि जो कुठला क्लायंट आहे म्हणजे अजून कोणाकडे ते प्रोजेक्ट गेला असेल आणि तिथून तिकडे आलं असेल, तर तो क्लायंट पण वापरत असतो. त्यामुळे स्टेजिंग एन्व्हायर्नमेंट वापरताना आपल्याला ते म्हणजे पहिले काही दिवस आपण जोपर्यंत
इनिशियल टेस्टिंग करत असतो तोपर्यंत ते एन्व्हायर्नमेंट आपण त्यांच्यावर शेअर करत नाही. पण एकदा ते शेअर केलं, की मग आपण त्यांना विचारून बॅच एक्झिक्यूट करू का? अजून काय करू का? हे सगळं विचारून आपण करतो. एखाद दुसरे रेकॉर्ड्स आपण स्कोर करू शकतो. तो काही प्रश्न नाही. कारण स्टेजिंग एन्व्हायर्नमेंटला काही लाईव्ह डेटा जात नाही. तिथे डमी डेटाच जातो. पण तरी सुद्धा त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करत आपण स्टेजिंग एन्व्हायर्नमेंट वापरतो. त्यामुळे आता मी स्टेजिंग एन्व्हायर्नमेंटला स्टेजिंग एन्व्हायर्नमेंटला मी लॉग इन करणार आहे आणि ते तिथल्या गोष्टी आणि डेटाबेस याचं काय कनेक्शन आहे हे दाखवण्यासाठी. आता त्यांच्याकडनं काल आपण 2-3 वेळा मास्टर डेटा असा उल्लेख केलाय. तर जपान साइडनी जो काही आपल्याला मास्टर डेटा येतो, तो एक्सेल फॉर्मॅटमध्ये त्यांच्याकडनं मास्टर डेटा येतो. तो सगळा फॉर्मॅट, त्यातला प्रत्येक कॉलम ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी डिसायडेड आहेत आणि त्याच फॉर्मॅटमध्ये तो डेटा त्यांनी प्रोव्हाईड करणं अपेक्षित आहे. कारण डेटा इन्सर्शन टूल हे डेव्हलप केलेलं आहे आणि इव्हन ह्या फाईलमध्ये जे काही नंबर ऑफ पेजेस आहेत, त्याचा सिक्वेन्स हा पण ठरलेला आहे. तो सिक्वेन्स जरी चुकून मागे-पुढे झाला, तरी सुद्धा अर्थात एरर येणार. कारण एवढ्या लेव्हलचं हँडलिंग काही आपण केलेलं नाही. तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी प्रॅक्टिसनी समजतात आणि जपान साइडनी पण जे एक्सपिरियन्स लोकं त्यांच्या साइडला आहेत, ते सगळे ह्या गोष्टींची काळजी घेतात, की तो हा सिक्वेन्स वगैरे सगळं व्यवस्थित राहील. त्यांच्याकडनं जवळ-जवळ एक 11 टेबल्सचा डेटा येतो. बाकी डेटाबेसमध्ये म्हणाल तर भरपूर टेबल्स आहेत इथे. सायथेन मास्टर हे स्कीमाचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये मास्टर टेबल्स भरपूर आहेत. पण त्याच्यामधलं त्यांच्याकडनं आपल्याला फक्त 11 टेबल्सचा डेटा येतो. बाकी सगळी सिस्टम साइडची टेबल्स आहेत. त्याच्यामध्ये आधीपासूनच आपण डेटा टाकून ठेवलेला असतो. तो बऱ्यापैकी दरवर्षी कॅरी फॉरवर्ड होतो. त्याच्यामध्ये नवीन डेव्हलपमेंटनुसार काही रोज ॲड झालेले असतील, काही कॉलम्स मॉडिफाय झालेले असेल, तर हे होऊ शकतं. पण एक 80% डेटा तर तो तसाच पुढे कॅरी केला जातो. बाकी ही 11 टेबल्सचा डेटा मात्र प्रत्येक वेळेला त्यांच्याकडनं दरवर्षीचा मास्टर डेटा म्हणून म्हणजे त्या वर्षीच्या एक्झाममध्ये कुठले सब्जेक्ट्स आहेत, त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती क्वेशन्स आहेत, या सगळ्यावर तो नवीन मास्टर डेटा, फ्रेश मास्टर डेटा 11 टेबल्सचा येतो. तो सगळा आपण इथे इम्पोर्ट करतो. तर आता ह्याची जर बेसिक मी कालपासून म्हणतेय, की एक्झाम म्हणलं की पहिलं अर्थात आपल्या डोक्यात पहिलं म्हणजे कुठलंही एक्झाम म्हणलं की पहिले सब्जेक्ट्स, की किती सब्जेक्टची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर साधारण जी-के-पीला 3 ते 4 सब्जेक्टची एक्झाम कंडक्ट केली जाते. बाकीच्या ठिकाणी पर क्लायंट वेगवेगळे आहे. काही ठिकाणी 9-9, 10 पण 9-10 पण सब्जेक्ट्स आहेत. इथं 3 सब्जेक्ट्स असतात. त्यातला पहिला कोकुगो म्हणजे जॅपनीज हा फिक्स आहे. दुसरा सान्सू म्हणजे मॅथ्स हा पण फिक्स आहे. तिसरा यावर्षी रिटायर झालाय. तो 2 वर्षापूर्वी पण होता कधीतरी. तर त्यांचा दर वर्षाचा गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे. तर रिका म्हणजे सायन्स. तर त्यामुळे इन शॉर्ट जॅपनीज लँग्वेज, मॅथ्स आणि सायन्स या 3 सब्जेक्टचा एक्झाम इथे म्हणजे एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्याबरोबर अजून एक सब्जेक्ट असतो क्वेशनेअर. तो यावर्षी ते वेगळ्या प्रकारे हँडल करणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच असं झालंय की क्वेशनेअरचा डेटा सायथन सिस्टममध्ये इम्पोर्ट होणार नाही. तर तो सब्जेक्टचा उल्लेख इथे नाहीये. कारण ते बाहेरून हँडल करणार. बाहेरून म्हणजे वेगळ्या पद्धतीने. त्याची कारणं मी नंतर सांगेन. तर त्यामुळे आत्ता ह्या 3 सब्जेक्टचा डेटा आहे. या 3 सब्जेक्टसाठी प्रायमरी की ही जी आहे, ही प्रायमरी की इथे डिफाईन केलेली आहे. ए-बी-सी सब्जेक्ट कोड म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला पटकन त्या सब्जेक्टबद्दल म्हणजे ज्यांना जॅपनीज लँग्वेज आणि मॅथ्स आणि कोकुगो आणि हे सगळं अवघड आहे किंवा समजायला, तर त्याच्याऐवजी सब्जेक्ट कोडच्या बेसिसवर बोललं, तर ते टीममधल्या कोणालाही पटकन समजू शकतं. तर त्यामुळे हे सब्जेक्ट कोड डिफाईन केलेले आहेत. आता हा जो काही ए-बी-सी 3 सब्जेक्ट्स आहेत, तर त्याच्यानुसार दुसरं महत्वाचं टेबल आहे. ह्यातली आता ही जी काय 1, 2, 3, 4 ही 4 जी टेबल्स आहेत, ही सर्वात महत्वाची टेबल्स आहेत. बाकीची टेबल्स महत्वाचीच आहेत. नो डाउट अबाउट इट. प्रत्येकाने प्रत्येक टेबल, प्रत्येक व्हॅल्यू, प्रत्येक कॉलम सगळं मास्टर डेटा म्हणल्यावरती खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठेही काही मिस्टेक्स झाल्या, आपल्याकडनं काही गोष्टी व्हेरिफाय करायच्या राहिल्या, चुकीचा डेटा त्याच्यामध्ये गेला, त्याचा पूर्ण स्कोरिंगवर, पूर्ण त्यांच्या महिन्याभराच्या कामावरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. पण आपल्याला एक सिस्टमचा अंदाज येण्यासाठी किती डेटा येईल, काय होईल, नंबर ऑफ सब्जेक्ट्स किती आहेत, नंबर ऑफ क्वेशन्स किती आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, त्यानुसार नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती जनरेट होणार आहेत.
प्रत्येक क्वेश्चनचा टाइप काय आहे? काल जे आपण बोललो शॉर्ट आहे का लाँग आहे? तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सुरुवातीला ह्या पहिल्या 4 टेबल्समध्ये डिफाईन केलेल्या आहेत. आणि शक्यतोवर नंतरची ही जी काही टेबल्स आहेत, ह्या टेबल्सचा डेटा कालांतराने नंतर पण एकदा स्कोरिंग सुरू झाल्यानंतर पण काही अपडेट्स या पुढच्या टेबल्समध्ये येत राहतात आणि ते चेक करूनच आपण ते अपडेट करत राहतो. पण ही पहिली जी 4 टेबल्स आहेत, हे आपणही त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेली असते पहिल्यापासून आणि त्यांच्याकडच्या एक्सपिरियन्स लोकांना पण हे माहिती आहे, की ह्या पहिल्या 4 टेबल्सच्या डेटामध्ये नंतर बदल होणार नाहीत. जे काही त्यांनी पहिलं डिफाईन करून दिलेले ते तसंच शेवटपर्यंत राहणार. तर त्यामुळे ह्या 4 टेबल्सचं रिलेशन आणि या बाकीच्या गोष्टी व्यवस्थित कळल्या तर पूर्ण सिस्टम समजायला फायदा होणार आहे. नुसतंच वेब ॲप्लिकेशन आणि तिथलं फर्स्ट टाईम स्कोरिंग आणि मग तिथून आपण सेकंड टाईम स्कोरिंगला गेलो. ह्या गोष्टी कंपॅरेटिव्हली सोप्या आहेत. त्याच्यात एवढं काही कॉम्प्लेक्स नाहीये समजायला. हा मास्टर डेटा समजला तर पुढच्या सगळ्या गोष्टी रिलेट करता येतात. तर त्यामुळे हे पहिलं सब्जेक्टचं झालं. ह्यातला प्रत्येक कॉलम गरजेनुसार मी हळू-हळू सांगणार आहे. आता तुम्हाला फुल स्कॅन फ्लॅग ट्रू आत्ता हे सांगून काही फायदा नाहीये. या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. फक्त जेव्हा त्याचा रिलेव्हन्स आपल्याला स्क्रीन बरोबर जोडता येईल, जेव्हा ते आपल्याला दाखवता येईल, तेव्हा मी सांगणार आहे, की इथं हा फ्लॅग आपण असा डिफाईन केलेला आहे. त्याचा रिलेव्हन्स हा स्क्रीनवर ह्या ठिकाणी आहे. तर ह्यातले मेनली आपल्याला सब्जेक्ट कोड हे कॉलम्स महत्वाचे आहेत. बाकीचे कॉलम्स महत्वाचे आहेच आहेत. त्याही कॉलम्सचा कुठे ना कुठेतरी आपण वापर केलेला आहे. पण आता आपण मेन टीबीचा हे समजून घेण्यासाठी आता या पहिल्या कॉलमवर कॉन्सन्ट्रेट करू ए-बी-सी. आता त्याच्यानंतर टेस्ट सेट हा कॉलम आहे. तर टेस्ट सेट म्हणजे आता आपल्याकडे पण अनेक वर्ष 10वी-12वीच्या एक्झाम्सना टेस्ट सेट ही कन्सेप्ट आहे. म्हणजे जे कोण स्टुडंट्स ओळीने बसलेले आहेत, त्या सगळ्यांना सेम पेपर, सेम क्वेशन पेपर हा एका क्लासमध्ये किंवा एका त्या परीक्षा केंद्रावरती एका वर्गात जर 40 स्टुडंट्स असतील, तर त्या 40 सेम क्वेशन पेपरचा सेट दिला जात नाही. मल्टिपल पेपर सेट तिथे बनवलेले असतात आणि ते शक्यतोवर एकाड एक किंवा 3 पेपर सेट बनवले असेल, 2 पेपर सेट बनवले असतील, त्या प्रकारे ते डिस्ट्रिब्यूट केलं जातं. तर तीच कन्सेप्ट इथे, की टेस्ट सेट म्हणजे काय? तर पर सब्जेक्टसाठी मल्टिपल टेस्ट सेट असू शकतात. आता मी असू शकतात यासाठी म्हणतीये, की हा मी तुम्हाला जो मास्टर डेटा दाखवते, हा मी जी-के-बीचा मास्टर डेटा दाखवते. जी-के-बीच्या केसमध्ये एकच टेस्ट सेट कोड असतो. बाकीचे जे क्लायंट्स आहेत एस-के-पी म्हणा, ओ-एफ-पी म्हणा, एस-वाय-सी म्हणा, तिथे मल्टिपल टेस्ट सेट असतात. तर आता आपण जी-के-बीचा बघतोय, त्यामुळे इथे एकच टेस्ट सेट आहे. हा तुम्हाला समजला, तिकडचं रिलेशन लावायला सोपं पडेल. ते मी नंतर दाखवणार आहे. बाकीचे मल्टिपल टेस्ट सेटच्या केसमध्ये काय घडतं. तर इथे हा इथं सब्जेक्ट कोड आहे. या सब्जेक्ट कोड ए-बी-सी साठी एकच टेस्ट सेट कोड आहे. ए-1, बी-1 आणि सी-1 आणि हा एक कॉलम इथे ॲड केलेला आहे. तो पण आता सेम ठेवलेला आहे. हा आउटपुट सी-एस-व्हीसाठी लागतो, जे आपण शुकेबीला शेअर करतो. शुकेईला शेअर करतो. सायथन सिस्टमसाठी हा कॉलम लागत नाही. आणि हे बाकीचे कॉलम्स आपण म्हणलं तसं आपण गरजेनुसार बघत जाऊ. हा कॉलम हवा तर मी ह्याचा रिलेव्हन्स आत्ता सांगते. काल इथला हा स्कूल टाइप कॉलम म्हणा किंवा इथला हा स्कूल टाइप कॉलम म्हणा, दोघांचा मीनिंग सेमच आहे. काल आपण जे बोलत होतो, की ही जी एक्झाम कंडक्ट केली जाते, ही प्रायमरी स्कूलमध्ये कंडक्ट केली जाते आणि सेकंडरी स्कूलमध्ये कंडक्ट केली जाते. तर आपल्याकडे जसं प्रायमरी आणि हायस्कूल असे जे 2 प्रकार आहेत. तर तसं त्यांच्याकडे 3 आहेत ॲक्चुअली. जपानमध्ये प्रायमरी, त्यानंतर मिडल स्कूल आणि मग हायस्कूल असे 3 प्रकार आहेत. तर ते पहिल्यापासून आम्हाला मिडल स्कूलला ते सेकंडरी म्हणायची सवय लागली म्हणून आम्ही सेकंडरी हा शब्द वापरतोय. त्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी आणि त्याच्यानंतर हायस्कूल. तर असं मिळून त्यांच्याकडे ॲक्चुअली ते शाळेचं एज्युकेशन 3 ह्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. तर आपण काल म्हणलो होतो, की आयदर प्रायमरीचं प्रोजेक्ट मिळू शकतं किंवा सेकंडरीचं मिळू शकतं किंवा दोन्हीची मिळू शकतात. तर हे ह्या कॉलमवरनं डिफाईन होतं स्कूल टाइप. तर इथे हे जॅपनीजमध्ये मेन्शन केलेलं आहे, की 4 असेल तर ते शोगाको आहे. शोगाको म्हणजे प्रायमरी स्कूल आणि 5 असेल तर ते चुगाको आहे. चुगाको म्हणजे मिडल स्कूल किंवा सेकंडरी स्कूल. तर हा जो काही मास्टर डेटा आहे, हा मास्टर डेटा कशासाठीचा आहे? तर मी जो दाखवते तो प्रायमरी स्कूलसाठीचा आहे. त्यामुळे इथे स्कूल टाइप 4 डिफाईन केला जेव्हा आपल्याला सेकंडरीचा असतो तेव्हा इथे 5 डिफाईन केलेला असतो. आणि त्यानुसार आपल्या बॅच साइडला डेटा इम्पोर्ट होताना मल्टिपल व्हॅलिडेशन्स आहेत, मल्टिपल चेक्स आहेत.
तर तो इथे ह्या मास्टर टेबलमध्ये इथे स्कूल टाइप काय डिफाईन केलेला आहे याच्यावरून आपण पुढच्या सगळ्या गोष्टींचा रिलेव्हंट डेटाच इम्पोर्ट होतोय ना. इकडे प्रायमरीची सिस्टीम आहे आणि तुम्ही सेकंडरीचा डेटा इम्पोर्ट करताय, हे असल्या मिस्टेक्स होणार नाहीत. ह्या दृष्टीने ती सगळी काळजी घेतलेली आहे. तर त्यामुळे हा स्कूल टाइप हा कॉलम पण महत्वाचा आहे आणि तो रिलेव्हन्स तसा आहे. आता इथे टेस्ट सेट कोडमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी एकच टेस्ट सेट कोड आहे. त्यामुळे इथे काही फार प्रश्न नाहीये. आता ह्याच्यानंतर मी डायरेक्ट एम-एस-टी क्वेशनच्या टेबलला आधी जाणार आहे आणि मग मी यामधल्या टेबलकडे येणार आहे. तर एम-एस-टी क्वेशनचं जे टेबल आहे, तर त्याच्यामध्ये मल्टिपल कॉलम्स आहेत. त्यातले आपल्याला आधी सर्वात महत्त्वाचे कॉलम्स कुठले आहेत, तर हा मी सब्जेक्ट कोड. इथं सब्जेक्ट कोड ए-बी-सी. त्यातला मी पहिला सब्जेक्ट कोड सिलेक्ट केला ए. ए सिलेक्ट केल्यानंतर इथे फिल्टर आलाय 16 आउट ऑफ 61. 61 टोटल क्वेशन्स आहेत. त्यातले 16 मार्क झालेत. तर इथे आपल्याला दिसतंय सब्जेक्ट कोड आणि क्वेशन नंबर. A1, A2, A3 असं A16. म्हणजे याचा अर्थ पहिला जो सब्जेक्ट आहे ए, त्या सब्जेक्टमध्ये किती क्वेशन्स आहेत त्या पेपरमध्ये? तर 16 क्वेशन्स आहेत. तर ते इथे मांडले गेलेत. आता जरी इथे म्हणजे सब्जेक्ट कोड आणि क्वेशन नंबर मेन्शन केलेला असला, तरी सिस्टमच्या दृष्टीने एक सिंगल प्रायमरी की असेल, तर केव्हाही बरं पडेल. ह्या दृष्टीने ही इथे क्वेशन सिक्वेन्स नावाची प्रायमरी की जनरेट झालेली आहे. त्याचे सुद्धा रूल्स आहेत, जे डिफाईन केलेले आहेत. तसं काय काही कॉम्बिनेशन वापरू शकतात. ते युनिक असणं महत्वाचं आहे. पण एक रूल आपण सेट केलेले आहेत, की मास्टर डेटा बनवताना तुम्ही अशा प्रकारे बनवा. ते आपल्याला ट्रॅकिंगला बऱ्याच ठिकाणी सोपं पडेल. तर त्यामुळे अशा प्रकारे ए सब्जेक्ट जो आहे त्याचा क्वेशन सिक्वेन्स हा 1 नी सुरू होतोय. 10010, 10020 असं करत 10160 इथपर्यंत हे आले. आता त्याच्याऐवजी आपण बी सिलेक्ट करून बघू. बी सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 18 क्वेशन्स आहेत आणि त्याच्यासाठीचा क्वेशन सिक्वेन्स जर तुम्ही बघितलात तर तो 1 च्या ऐवजी 2 नी सुरू होतोय. 20010, 20020 पासून 20180 हे इथपर्यंत होतंय. आणि तिसरा जो आहे तो सी सब्जेक्ट आहे. सी सब्जेक्टसाठी पण असंच 1 ते 19 आहेत. तिथे तो 3 नी सुरू होतो. 30010. आता ही जी क्वेशन सिक्वेन्स ही जी की आहे, ही आपण पूर्ण सायथन सिस्टममध्ये सगळीकडे वापरलेली आहे. जसं मी मगाच्या टेबलमध्ये म्हणलं, की टेस्ट सेट कोड सायथन सिस्टम वापरते. रिझल्ट टेस्ट सेट कोड शुके सिस्टम वापरते. पण आपल्याला आउटपुट करताना त्यांना त्यांच्या भाषेत देणं गरजेचं आहे. म्हणून हा कॉलम इथे आपण मेंटेन केलाय. सेम वे क्वेशन सिक्वेन्स सायथन सिस्टम वापरते. आयटम आयडी शुकेई सिस्टम वापरते. त्यामुळे तो इथे आपण मेंटेन केलाय. आउटपुट करताना आपण करस्पॉन्डिंग आयटम आयडी त्यांना आउटपुट करून देतो. आता मग इथे 30001, 30002 असं का नाही केलं? तर हे जे शेवटचं डिजिट आहे, हे शेवटचं डिजिट मुद्दामून एक ठेवलंय सेपरेट. जर एखादा क्वेशन मोठा असेल आणि तो क्वेशन त्यांना 2 सब क्वेशन्समध्ये डिव्हाईड करायचा असेल, तर हे शेवटचं डिजिट ते त्यासाठी वापरतात. म्हणजे 30011, 30012 अशा प्रकारे ते वापरू शकतात. तर त्यासाठी तो शेवटचा डिजिट तसंच ठेवलंय आणि मग पहिले जे 4 डिजिट आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही बघाल, की ओळीनी 1, 2, 3, 4 असं ते 19 पर्यंत म्हणजे जेवढे क्वेशन्स आहेत, तेवढं ते वापरलं जातंय. आणि शक्यतोवर त्यांना असं सांगितलेलं आहे, की हे जे टोटल क्वेशन सिक्वेन्स आहे, हा आयदर 5 डिजिटचा किंवा 6 डिजिटचा तुम्ही ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त नको. अ, तर त्यामुळे हे आपले इथपर्यंत कॉलम झाले. आयटम आयडी, क्वेशन सिक्वेन्स, सब्जेक्ट कोड आणि क्वेशन नंबर हे पहिले 2 रिलेशन्स आहेत. तर इथपर्यंत तुम्हाला कोणाला डाउट आहे? आता मी सब्जेक्ट, टेस्ट सेट आणि एम-एस-टी क्वेशनचं जेवढं सांगितलं त्याच्यात. मॅम आपल्याला मास्टर डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतो? याच फॉर्मॅटमध्ये. एक्सेल मध्येच येतो का? हो. त्यांच्याकडनं आलेलीच एक्सेल मी आता ओपन केलेली आहे. ओके. आणि त्या एक्सेल मधलं नंबर ऑफ शीट्स, नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ कुठला सिक्वेन्स हे सगळंच्या सगळं डिफाईन्ड आहे. त्यात बदल झाला तो डेटा रीड होणार नाही.
एव्हरी इयर तर हा त्या- नवीन असतो का? काय? एव्हरी इयर इज मास्टर डेटा इज न्यू. हो. ओके. मी मगाशी एक्सप्लेन केलं होतं ते मी हवं तर परत रिपीट करते की MST हे सायथेन मास्टर हा जो स्कीम आहे याच्यामध्ये इथे मल्टिपल टेबल्स आहेत. तर इथे तुम्हाला दिसत असतील इथे बरेच टेबल्स आहेत. ते 20-25 टेबल्स नक्की आहेत. तर ह्या 20-25 टेबल्स पैकी सगळ्याचा सगळा डेटा त्यांच्या साईडनी येत नाही. त्यांच्या साईडनी फक्त 11 टेबल्सचा डेटा येतो. बाकी टेबल्सचा डेटा हा सिस्टीम साईडचा डेटा आहे आणि तो दरवर्षी आधीच जो काय आपण सपोर्ट दिलेला असतो तोच पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होतो. जेव्हा तो डेटा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तसं का ह्याचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल. 11 टेबल्सचा जो काय डेटा आहे तो दरवर्षी त्यांच्याकडनं नवीन येतो. कारण सब्जेक्ट्स मी जी टेबल्स दाखवते MST सब्जेक्ट यावर्षी त्यांच्या गव्हर्नमेंटनी 3च सब्जेक्टसाठी एक्झाम कंडक्ट केलेली आहे. पुढच्या वर्षी त्यांना फक्त 2च सब्जेक्टसाठी एक्झाम कंडक्ट करायची. यावर्षी 3 सब्जेक्टसाठी एका सब्जेक्टसाठी 14 क्वेश्चन्स आहेत. पुढच्या वर्षीचा जो कोण क्वेश्चन पेपर सेट करणार आहे त्याला तिथे 16 क्वेश्चन्स ऍड करावेसे वाटले. या गोष्टी होऊच शकतात. कारण हे नाविन्य पाहिजे. जर वेळेचं सगळा फॉर्मॅट, नंबर ऑफ सब्जेक्ट्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स हे सगळं असं फिक्स नाही राहू शकत. त्यामुळे हा जो काय मेन दरवर्षीच्या एक्झाम पेपरनुसारचा जो डेटा आहे, हा डेटा आपल्याला त्यांच्याकडनं मिळतो. तर ही 11 टेबल्स आहेत ह्या एक्सेलमध्ये. ठीक आहे. अजून काय डाउट्स आहेत? हे जे डेटा आहे त्या सगळ्याचा डेटा टाईप आपल्याला डेटाबेस मध्ये बघूनच मिळेल ना? हो. डेटाबेस मधलं मी दाखवू शकतेच, त्याचा प्रश्न नाहीये. हो, आपण हां, हां. इथे एक्सेलमध्ये कॉलमचा रिलेव्हन्स वगैरे ह्या गोष्टी समजायला सोप्या पडतील म्हणून मी आधी एक्सेलमध्ये दाखवते. उदाहरणार्थ हा क्वेश्चन सिक्वेन्स जो आहे हा हां. नंबर नसणार, हा टेक्स्ट असणार आहे ना? Actually. क्वेश्चन सिक्वेन्स हा जो आहे हा इंटिजर म्हणून डिफाईन केलाय. अनसाइन्ड आणि नॉक्टर्नल कारण प्रायमरी की. ओके, got it. हॅलो. येस. हा मॅम, तो STP सर्व्हर जो आपण झिपचा डेटा आपण डेटाबेस मध्ये बॅच करून टाकतो त्यावेळेस फक्त इलेव्हन टेबल्सच आपण इन्सर्ट करतो का जे आपण लास्ट इयरचा डेटा पण इन्सर्ट करतो? लास्ट इयरचा डेटा नाही insert करता. नवीनच पूर्णपणे फ्रेश आहे. प्रत्येक वेळेला डेटाबेसचा फ्रेश इन्स्टन्स करून मास्टर डेटा सेटअप करायचा. ओके. एक्झिस्टिंग नाही यूज करणार. एक्झिस्टिंग नाही यूज करायचं. बरोबर ना? हो, हो. दरवेळेला त्यांच्याकडनं AWS अकाउंटच नवीन मिळतं. बरोबर. आणि त्यामुळे जे तुम्ही सांगितलं सिक्वेन्स, क्वेश्चन सिक्वेन्स मध्ये हां. हे सगळे नवीनच करतात ना, म्हणजे तो कोड हो, त्यांच्याकडनं हा पूर्ण ही जी एक्सेल आहे ही त्यांच्याकडनं आपल्याला बनवून रेडी मिळते. आपण ओके. फक्त व्हॅलिडेट करायची आपल्या साइडनी. कारण त्यांच्याकडनंही काही मिस्टेक्स होऊ शकतात. नाही असं नाहीये. त्यामुळे सिस्टमच्या साइडनी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला चेक कराव्या लागतात. आणि सिक्वेन्सचा जो नंबर आहे तो ऑफकोर्स तो लास्ट इयरचा मास्टर डेटाचा काही संबंधच नाही. नाही, काही संबंध नाही. ओके. म्हणजे लास्ट इयरचा मास्टर डेटा त्यातली जी आता काही टेबल्स आहेत. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर एक मेल नोटिफिकेशन चुकीचं एक्झाम्पल आहे. MST इव्हॅल्युएशन. MST इव्हॅल्युएशन हे जे टेबल आहे, तर हे मी आता तिकडच येतेय, म्हणून मी हे टेबल दाखवलं. ओके. हे टेबल
आपण दरवर्षी कॉपी पेस्ट करतोय. आधीचं जे काही आपण बॅकअप घेऊन ठेवलेलं आहे, त्या बॅकअप मधनं आपण एमएसटी इव्हॅल्युएशनचा डेटा रिस्टोअर करतोय. दरवर्षी नवीन AWS अकाउंट मिळतं. त्याच्यामध्ये नवीन सर्व्हर्स आपण क्रिएट करतो 0 पासून. तो सगळा सेटअप आपण तिथे करतो. सगळी कॉन्फिगरेशन्स करतो. 3 एन्व्हायर्नमेंट्स बनवतो. डेव्ह, स्टेजिंग आणि प्रोडक्शन. त्याच्यामध्ये ह्यातल्या काही टेबल्सचा डेटा, उदाहरणार्थ एमएसटी इव्हॅल्युएशन, हा आपण इथून बॅकअप घेऊन ठेवलेला असतो. तो बॅकअप आपण तिथे रिस्टोअर करतो. का? तर ह्याच्यात बदल होणार नाहीये. इथे इव्हॅल्युएशन सिक्वेन्स 1 ते 12 हे डिफाईन्ड आहेत, हे डिफाईन्डच आहेत. हे सिस्टम मध्ये हे इव्हॅल्युएशन सिक्वेन्स 1 ते 12 वापरले गेलेले. त्यामुळे ह्यातली काही टेबल्स आहेत की ज्याचा डेटा आपण मागच्या वर्षीचा बॅकअप मधनं रिस्टोअर करून घेणार आहोत. बऱ्याच टेबल्सचा डेटा हा आपल्याला फ्रेश मिळणार. आता इथे मेनू रोल म्हणले. मेनूज हे डिफाईन्ड आहेत ना. हे काय जपान साइड आपल्याला देऊच नाही शकत. सिस्टीम मध्ये जे काय आपण मेनू स्क्रीनवर नंबर ऑफ बटन्स, नंबर ऑफ मेनूज बघतोय, म्हणजे इथे हे जे काय सगळं दिसतंय, हे मेनूज हे सिस्टीमचा भाग आहे. ते इथे डिफाईन केलेले. ते आता फर्स्ट टाइम स्कोरिंग, तर फर्स्ट स्कोरिंग मेनू आयडी, तर ह्या ज्या काय गोष्टी आहेत ह्या सिस्टीम साइडला डिफाईन केलेल्या आहेत. त्या आपण मागच्या वर्षीच्याच कॉपी करणार. त्याच्यात आता जर एखादा या वर्षी आपण नवीन डेव्हलपमेंट केली, जसं मी काल तुम्हाला म्हणलं की हा मेनू तुम्हाला हे आपण जे स्क्रीनशॉट बघितला होता त्याच्यात हा दिसला नव्हता. का? तर ह्याची डेव्हलपमेंट आपण आत्ता केली, त्याचं टेस्टिंग चालू आहे. बरोबर. तर ह्याच्यासाठी आपल्याला नवीन मेनू ऍड करावा लागला. मग तो जो काय नवीन मेनू ऍड करावा लागला त्याची एंट्री आपण ह्या टेबलमध्ये यावर्षी केली. त्यामुळे असं ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एखाद दुसरा छोटा चेंज होणार आहे. पण बाकीच्या गोष्टी जुन्या आहेत. आता त्याच कारणास्तव क्रिएट डेट, अपडेट डेट हे आम्ही तीच मेंटेन केलेली. दरवेळेला डेटा टाकतोय म्हणून जेव्हा डेटा इन्सर्ट करतोय ती डेट हे आम्ही नाही टाकलेलं. त्याचा पर्पजच हा होता की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की चेकिंग मेनू आयडी हे 2016 ला क्रिएट केलं होतं ते तसंच आहे. तसंच वापरतोय आपण. या वर्षी इथे आपण 2024 ला ह्या ज्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत, ह्या गोष्टी इथे अपडेट डेट म्हणून इथे मेन्शन केले. तर हे छोट्या छोट्या गोष्टी एक सिस्टीम म्हणून आणि त्याचा अंडरस्टँडिंग म्हणून आपण मेंटेन करतोय. हॅलो मॅम. हा, मला जस्ट एवढंच विचारायचं होतं, म्हणजे JSTP सर्व्हर थ्रू आपण बॅच रन करून डेटाबेस मध्ये डेटा इन्सर्ट करतो, त्यावेळेस फक्त 11 टेबल्स दिलेले आपण इन्सर्ट करतो का? आपले जे ऍप्लिकेशन सिस्टीमचे जे टेबल्स नाही आहेत हे पाहिजेच ना. ह्या सगळ्याच्या सगळ्या टेबल्स मध्ये डेटा पाहिजेच. त्याशिवाय सिस्टीम वर्कच नाही होणार आहे. ओके. आता पहिली जी रीड CSV बॅच जी आहे, म्हणजे रीड CSV टेम टू मेन, ह्या ज्या काय बॅचेस आहेत, ह्या बॅचेस साठी बाकीचे टेबल्स खूप रिलेव्हंट नाहीयेत. म्हणजे आता प्रत्येक बॅच साठी, प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्याशी रिलेटेड टेबल्स आहेत. जसं ही जी MST चेकपॉइंट किंवा ही जी पुढची टेबल्स आहेत, MST चेकपॉइंट ग्रुप, ही जी काय टेबल्स आहेत, ही टेबल्स रीड CSV टेम टू मेन साठी रिलेव्हंट नाहीयेत. कारण रीड CSV टेम टू मेन हा स्टुडंटचा डेटा आहे. स्टुडंट आणि त्याच्या इमेजेस हा डेटा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय व्हेरीफाय करायचंय की नंबर ऑफ सब्जेक्ट्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि टेस्ट सेट कोड. त्यामुळे फक्त ह्या 4 टेबल्सचा डेटा जरी असेल, त्यांच्याकडनं आलेल्या 11 टेबल्स पैकी 4 टेबल्सचा डेटा सिस्टीम मध्ये असेल, तरी सुद्धा रीड CSV बॅच रन होणार आहे. तिथे एरर नाही येणार, प्रॉब्लेम नाही येणार. पण असं प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं रिलेशन आहे. ते तुम्हाला पूर्ण समजून घ्यावं लागेल. किंवा आता इथं जे DB इन्स्टन्सेसचं टेबल आहे, MST क्वेश्चन मध्ये जसा डेटा पाहिजे तसं इथे MST DB इन्स्टन्स हे टेबल आहे. हे आपण सिस्टीम साइडने डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या DB मध्ये डेटा जायला पाहिजे, ट्रान्झॅक्शन DB मध्ये, टेम टू मेन जे करतं ट्रान्झॅक्शन DB मध्ये डेटा टाकतं, त्याची URL इथं डिफाईन केलेली आहे. मग हे जर इथे नसेलच तर तुम्ही कसं काय बॅच रन करणार आणि डेटा इन्सर्ट करणार? म्हणजे माझा सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही असं डायरेक्टली येस ऑर नो असं उत्तर नाहीये. तुम्ही ज्या बॅचवर कॉन्सन्ट्रेट कराल त्या बॅचचे रिलेव्हंट कुठली टेबल्स आहेत, कुठल्या टेबल्सचा डेटा वापरला जातोय, मग त्यातली सिस्टीम साइडची टेबल्स कुठली आहेत आणि जपान साइडने डेटा येणारे टेबल्स कुठली आहेत,
मग सिस्टीम साइडनी जी टेबल्स लागतात त्याच्या डेटा आहे का? जपान साइडनी डेटा आलाय का? तो आपण इन्सर्ट केलाय का? आता आपण बॅच रन करू शकतो का? असं सगळं एकमेकांशी रिलेशन आहे. आता त्याचा येस ऑर नो असा आन्सर नाही. ओके. त्यातले एखाद्या टेबलमध्ये डेटा नसेल म्हणून रीड सीएसव्ही बॅच मी कुठलं तरी एमएसटी लेसन ब्लँक असेल. रीड सीएसव्ही बॅच रन होईल का? हो होईल. का होईल? तुम्हाला सिस्टीम समजल्यावर त्याचं उत्तर मिळेल. आता मी या सगळ्या मी सांगायला तयार आहे आता. तुम्हाला समजणार नाही की काय रिलेव्हन्स आहे याचा. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही एमएसटी लेसनचा या टेबलचा वापर कुठे होतो, तोपर्यंत मी उत्तर देऊन काहीच फायदा नाही. तुमच्या डोक्यात हे सगळे प्रश्न येत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही बाकीचे केटीचे व्हिडिओज वगैरे बघणार असाल तेही तुम्ही बघा. फक्त सगळ्या गोष्टींचं मिश्रण करू नका. सगळ्या गोष्टींची घाई करू नका. आधी फ्लो क्लिअर. हां, राइट. जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप एक गोष्टी करत जाल ना, तसं ते जास्त क्लिअर होत जाईल. नाहीतर कायम कन्फ्युजनमध्ये राहाल, की तेव्हा तर नो सांगितलं होतं, मग इथे तर डेटा लागतो, त्याशिवाय बॅच रन होत नाही. तसं नाहीये ते. ठीक आहे. तर आता मी ह्यातले 2-3 कॉलम्स सांगितले. म्हणजे मी सब्जेक्ट कोड सांगितला, क्वेशन नंबर सांगितला आणि मेन सर्वात महत्त्वाचा कॉलम आहे एमएसटी क्वेशन सिक्वेन्स. ती प्रायमरी की आहे. तर हे 3 कॉलम सांगितल्यावर आता मी परत या मधल्या टेबलकडे जाणार आहे. टेस्ट सेट कोड. तर आता टेस्ट सेट कोडचं हे सोपं आहे. कारण आपल्याकडे एका सब्जेक्टसाठी एकच टेस्ट सेट कोड आहे. त्यामुळे इथे आपण बघितलंय, की समजा आता सी ओपन आहे. ठीक आहे, सीचं बघू. सीचे 19 क्वेशन्स आहेत. आपल्याला माहिती आहे सी साठीचा टेस्ट सेट कोड काय आहे? C1 आहे. मग आता ह्या टेबलमध्ये जर मी फिल्टर लावला C1चा तेच क्वेशन्स आले सगळे, जे एम-एस-टी क्वेशनमध्ये डिफाईन केलेले आहेत. 30010 पासून 30190 पर्यंत. 30010 पासून 30190 पर्यंत. कारण आपल्याकडे एक टेस्ट सेट कोड आहे. ही कन्सेप्ट आधी तुम्ही समजून घ्या. जे काय लागणार आहे मी सगळं सांगणार आहे. मल्टिपल टेस्ट सेट कोड असतील त्या केसमध्ये काय होतं हे पण एक्सप्लेन करणार आहे. पण हे पहिलं पक्कं झालं डोक्यात गणित, की पुढचं उलगडेल मी काय बोलतेय ते. तर त्यामुळे आता इथे C1 टेस्ट सेट कोड मी सिलेक्ट केला. त्यात हा टेस्ट सेट नम आहे. कारण प्रत्येक टेस्ट सेट म्हणल्यावरती त्याच्यामध्ये परत नंबर ऑफ क्वेशन्स किती आहेत? हे डिफाईन करावंच लागतं. तर त्यामुळे 19 क्वेशन्स आहेत. त्याच्याशी रिलेटेड आयटम आयडी हा तिकडचा तिकडं कॉपी झालाय कारण तो शुकेईला लागतो. आपल्याला नाही लागत. म्हणजे सॅटर्न सिस्टमला नाही लागत. आणि त्याचं क्वेशन सिक्वेन्स हे त्या टेस्ट सेट कोडला कुठले आहेत, हे इथे डिफाईन केलेले आहेत. आणि पुढचा एक कॉलम आहे साइड. तो मी नंतर सांगणार. तर त्यामुळे हे टेबल झालं. सॉरी, आता आयटम आयडी कशासाठी वापरत तुम्ही? आउटपुट सीएसव्ही. पुढचं जे रिझल्ट जनरेट करणारी जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला जे आपण देतो, त्यांना लागतो. मग हा कोड पण त्यांच्याकडनंच येतो का? हो. तो आपण आयटम आयडी सिस्टीममध्ये फक्त मेंटेन करतोय. आपण त्याचा कुठेही वापर करत नाही. हां. एक्सेप्ट आउटपुट सीएसव्ही. जे आपल्याला सर्वात शेवटी शेअर करावी लागतं. आता इथे एम-एस-टी क्वेशनमध्ये तर हे 3 झाले. आता हा सर्वात महत्त्वाचा हे आहे. ॲक्चुअली आज मी 9:30 ते 10:30 डिफाईन केलं होतं. तर आपण 10:30ला थांबणार आहोत कारण मला पुढच्या काही मीटिंग्ज आहेत. तर हा जो महत्त्वाचा आहेत हे 2 कॉलम्स हे मी आत्ता सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये इथं म्हणलेलं की क्वेशन टाइप आणि इथं म्हणलेलं स्कोरिंग मेथड. क्वेशन टाइप आणि स्कोरिंग मेथड. आता क्वेशन टाइपला जर मी इथे फिल्टर लावला, तर इथे दिसतंय 1 आणि 2. काल मी कुठले क्वेशन टाइप सांगितले होते? कुठल्या प्रकारचे क्वेशन्स असतात? शॉर्ट आणि लॉंग. हां. तर ह्यातला जो 1 आहे तो शॉर्टसाठी आणि 2 आहे तो लॉंगसाठी. त्यामुळे आता इथे आपण सीचा फिल्टर लावलाय, सी सब्जेक्टचा. सी सब्जेक्टमध्ये जे काही क्वेशन्स आहेत, ते सगळे क्वेशन्स 2 टाइपमध्ये डिव्हाईड केलेले आहेत. आयदर 1 किंवा 2. शॉर्ट असेल किंवा लाँग असेल. आता
इथे मात्र स्कोरिंग मेथड जी आहे त्या स्कोरिंग मेथड मध्ये इथे 1 आणि 5 दिसतात मला आत्ता. ठीक आहे, मी हा सी चा फिल्टर काढते. पूर्ण घेऊ, ऑल सब्जेक्ट्स ऑल क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये स्कोरिंग मेथड कुठल्या आहेत? 1, 2, 5, 6. आता मग किती असतात किती मुळात? तर हे ह्याच्यामध्ये इथं खालती डिफाईन केले. क्वेश्चन टाइप्स हे 4 असतात. त्यातले मॅक्झिमम 1 आणि 2 वापरले जातात. 0, 1, 2, 3. 0 आहे ऑब्जेक्टिव्ह. तो खूप पूर्वी वापरला जायचा क्वेश्चनेअरला 2017-18 मध्ये. आता ह्या टाइपचा डेटा येत नाही. पण सिस्टीम मध्ये तो सगळा कोड आहे. उद्या त्यांनी 0चा डेटा दिला, आपण प्रोसेस करू शकतो. पण आता तो येत नाही. जवळ-जवळ गेली 7-8 वर्ष 0चा आलेला नाही. 1 आणि 2 ह्याचाच डेटा येतो. मग स्पीकिंग लागतो का? हो लागतो. जसं मी काल दाखवलं, की जीकेपीला होनचोसा आणि केनेनचोसा अशा 2 टाइप्सच्या एक्झाम ते कंडक्ट करतात. त्या 2021 ला होत्या, त्याच्यानंतर 2024 ला होत्या. त्याच्यानंतर आता 25-26 मध्ये जाईल, 2027 ला परत केनेनचोसा असेल. तर केनेनचोसामध्ये स्पीकिंगच्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात. बाकी कुठेही होनचोसाला किंवा बाकीच्या क्लायंट्सच्या केसमध्ये स्पीकिंगचा डेटा येत नाही. जीकेपी केनेनचोसाच्या केसमध्ये येतो. त्यावेळेला ह्या टाइपचे क्वेश्चन्स असतात. म्हणून तो डिफाईन केलेला आहे. सगळा कोड आहे. जेव्हा डेटा येईल ते सगळं हँडल होईल. त्यामुळे आत्ता 1 आणि 2 एवढाच डेटा आहे. आता हे एवढे टाइप्स काय आहेत? तर हा जो जेव्हा ऑब्जेक्टिव्हचा डेटा यायचा, तेव्हा उगाचच तो सिस्टममध्ये इन्सर्ट करा, मग त्याचं स्कोरिंग करा, काही गरजच नाही. ऑब्जेक्टिव्हसाठी काही सिंपल मेथड्स होत्या, सिंपल बॅच होती. ती बॅच एक्झिक्यूट केली की ते सगळं स्कोरिंग होऊन जायचं. मग तो जो काय डेटा आहे तो ह्या पद्धतीने डिफाईन केला जायचा, ह्या कॉम्बिनेशनने. हा जो पुढचा आहे, ह्याचा पण फ्लो ह्याला बॅच स्कोरिंग असं म्हणतात. पूर्ण रेकॉर्ड इन्सर्ट होऊन, स्कोरिंग होऊन 501 ला जातं. मी 501 का म्हणते? काल मी 500 म्हणलं होतं. तर जेव्हा आपण स्क्रीन स्कोरिंग करून एखादा रेकॉर्ड कन्फर्म स्टेटला जातंय, तेव्हा ती स्टेट आहे 500. आणि जेव्हा एखादा रेकॉर्ड वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे बॅचेस थ्रू स्कोरिंग होत कन्फर्म स्टेजला जातं, तेव्हा स्टेट वापरली गेली आहे 501. 500 आणि 501. तेव्हा स्क्रीन स्कोरिंग करत 500 ला पोहोचतंय आणि बॅच स्कोरिंग करत ते 501 ला पोहोचतंय. ह्या 2 स्टेट्सचं मीनिंग सेम आहे. मुद्दाम वेगळ्या स्टेट डिफाईन केल्यात कळावं, की हे बॅच स्कोरिंगनी पुढे आलेलं रेकॉर्ड आहे का हे स्क्रीन स्कोरिंगनी पुढे आलेलं रेकॉर्ड आहे. तर हा जेव्हा टाइप डिफाईन केला जातो, तेव्हा बॅच स्कोरिंगनी ते रेकॉर्ड मल्टिपल स्टेट्स मधनं 501 ला पोहोचतं. हा जो पुढचा टाइप आहे 2 हा आहे स्क्रीन स्कोरिंग. म्हणजे जेव्हा मी असं डिफाईन करते 1 आणि 2 त्याचा अर्थ असा की शॉर्ट टाइपचा क्वेश्चन आहे आणि तो स्क्रीनवरनं लोड होणार आहे आणि त्याचं व्यवस्थित स्क्रीन स्कोरिंग होणार आहे. फर्स्ट टाइम स्कोरिंग, सेकंड टाइम स्कोरिंग, पेंडिंग स्कोरिंग जे काय असेल ते. 3 जो आहे तो डिफाईन करून ठेवलेला आहे, पण तो आत्तापर्यंत 10 वर्षात कधी वापरला गेलेला नाही. 4 मार्क प्लस स्क्रीन स्कोरिंग आहे. आता हे मार्क व्हॅल्यू ही कन्सेप्ट सांगायला लागेल, तेव्हा ते लक्षात येईल. आता फक्त लक्षात ठेवा, ह्याच्यात हे आणि हे स्क्रीन स्कोरिंगच आहे. छोटासा एक डिफरन्स आहे. 5 आणि 6 हे पण 2 टाइप्स आहेत. हे पण 2 आणि 4 सारखेच आहेत. फरक काय आहे? 2 मध्ये फक्त स्क्रीन स्कोरिंग लिहिलंय. 5 मध्ये लिहिलंय स्क्रीन स्कोरिंग प्लस डीप रीडिंग. इथे डीप रीडची इन्व्हॉल्वमेंट येते. म्हणून हा वेगळा टाइप डिफाईन केलाय. आणि 4 आणि 6 4 आहे मार्क व्हॅल्यू प्लस स्क्रीन स्कोरिंग. 6 आहे मार्क व्हॅल्यू प्लस स्क्रीन स्कोरिंग प्लस डीप रीडिंग. त्यामुळे मी जर एखादा क्वेश्चन ह्या मेथडने डिफाईन केला, तर त्या क्वेश्चनचा डेटा डीप रीडकडे जाणारच नाही. त्याचा आपल्याला पंच टेक्स्ट मिळणारच नाही. पण त्याच्याऐवजी मी ह्याने डिफाईन केला, तर तो डेटा डीप रीडकडे जाईल, त्याचा पंच टेक्स्ट सिस्टमकडे येईल. हा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. आणि हे दोघं सिमिलरच आहेत त्याला मार्क व्हॅल्यू. फक्त मार्क व्हॅल्यू ही एक अजून ॲडिशनल चेकिंग आपल्याला करावं लागतं किंवा ॲडिशनल डेटा हा आपल्याला मिळतो. तर त्या कन्सेप्टमध्ये आपण सेपरेट जाणार आहोत. कारण ती पण बऱ्यापैकी अर्धा तास एक्सप्लेन करायची कन्सेप्ट आहे.
तर हे सगळे टाइप्स आहेत. आता असं आहे की मग ह्यातलं कॉम्बिनेशन बऱ्यापैकी सगळी कॉम्बिनेशन्स ही अलाउड आहेत. मग ह्या कुठल्या ना कुठल्या कॉम्बिनेशनचा डेटा हा त्यांच्याकडनं येतो. मग आत्ता जे आपण इथं बघतोय की ओके, इथं मला बऱ्यापैकी 1-1 दिसतंय. हे 1-1 काय आहे? तर 1-1 चा अर्थ आहे शॉर्ट आणि बॅच स्कोरिंग. म्हणजे ते रेकॉर्ड बॅच 1 स्कोरिंग होत 501 ला जातं. स्क्रीनवर येतच नाही. आता मी स्क्रीनवर येतच नाही म्हणलं म्हणजे तिथून नोंद करून ठेवू नका, येतच नाही. कुठल्यातरी कंडिशनमध्ये येऊ शकतं ते, आपण आणू शकतो ते. पण ती स्पेसिफिक कंडिशन आहे. नॉर्मल फ्लो जो आहे, आता काल आपण प्रेझेंटेशन बघत होतो. त्याच्यात आपण काय बघितलं नॉर्मल फ्लो 121, 122, 131, 132, 500. सगळे रेकॉर्ड्स ह्याच फ्लो मधनं जाणार का? नाही. एखादं हे मिनिमम फ्लो आहे हा. हा जो फ्लो आता मी सांगितला तो. त्या फ्लो हा मिनिमम फ्लो आहे. पण म्हणून एखादं रेकॉर्ड पेंडिंगला गेलं, तिथून स्कोरिंग झालं, तिथून ते सेकंडला गेलं, तिथून इन्स्पेक्शनला गेलं. असं एखादं रेकॉर्ड 15 स्टेट्समधनं 500 ला पोहोचू शकतं. तसंच आहे, की हे जे काही 1-1 कॉम्बिनेशनचे रेकॉर्ड्स आहेत, ही असं धरा की 100रातली 70 रेकॉर्ड्स ही नॉर्मल फ्लो थ्रू 500 ला जातात. त्याचं स्कोरिंग झालेलं असतं. त्या रेकॉर्डला कोणीही हात लावत नाही. पण 30 रेकॉर्ड्स ही थोडीशी काही वेगवेगळ्या कारणांनी वेगळ्या फ्लो मधनं जातात. इन्स्पेक्शनला जाऊ शकतात आणि ती तिथून पुढे जातात. त्यामुळे काही रेकॉर्ड्सच्या बाबतीत त्यांना ते चेकिंग करावं लागतं नॅचरली. पण बहुतेक रेकॉर्ड्स ही स्ट्रेट फॉरवर्ड त्या फ्लो मधनं 501 ला पोहोचतात. हा ऑप्शन आहे पहिला. आता मी समजा घेतलं 1 आणि 2 म्हणजे काय तर ते सरळ-सरळ स्क्रीन स्कोरिंगला येणार आहे. ती रेकॉर्ड्स फर्स्ट टाईम स्कोरिंग आपण सिलेक्ट करणार, क्वेशन सिलेक्ट करणार, पुढे ते रेकॉर्ड्स लोड होणार, आपण त्याचं स्कोरिंग करणार. 1, 3 हे कॉम्बिनेशन कधीच आलेलं नाही, कधीच वापरलं गेलेलं नाही. सुरुवातीला जे काही वेगवेगळ्या कन्सेप्ट्स मांडल्या होत्या, की हे असं पण होऊ शकतं. त्याच्यामध्येही डिफाईन केलेली होती. त्याच्या रिलेव्हंट कोडही केलेला होता. पण हे कॉम्बिनेशन कधीच आलं नाही. 1 आणि 4 स्क्रीन स्कोरिंग आहे. फक्त अटॅच्ड मार्क व्हॅल्यू आहे. मार्क व्हॅल्यूच्या कन्सेप्टच्या वेळेला याच्याबद्दल आपण परत बोलू. 1 आणि 5 स्क्रीन स्कोरिंग आहे. फक्त स्क्रीन स्कोरिंग बरोबर सायमल्टेनियसली तो डेटा जेव्हा आपण पंचबॅचेस रन करू त्यावेळेला तो डीप रीडकडे जातो आणि जेव्हा डीप रीडकडनं आपल्याला पंच टेक्स्ट मिळतं, जेव्हा आपण पुढची पंचची बॅच रन करू त्यावेळेला तो डेटा सिस्टममध्ये अपडेट होतो. त्यामुळे 1 आणि 5 असेल तर स्क्रीन स्कोरिंग करताच येणार आहे. समजा काही कारणाने आपल्याला पंच आउटपुट डीप रीडला तो डेटा पाठवताच नाही आला. नाहीच. त्या क्वेशनचं नाहीच पाठवलं आपण. अनेक कारण असतील त्याच्यामागे. त्यांचीच रिक्वेस्ट असेल, सिस्टमला काहीतरी 4 दिवस प्रॉब्लेमच होता, डेटाच नाही पाठवला. स्कोरिंग नाही करता येणार का? येणार आहे. स्क्रीन स्कोरिंग अवेलेबल आहे. तुम्ही फर्स्ट टाईम स्कोरिंग करा, सेकंड टाईम स्कोरिंग करा, बॅचेस रन करा. व्यवस्थित स्कोरिंग होईल, तो डेटा 500 पर्यंत पोहोचेल. पण याच्याबरोबर फॅसिलिटी आहे, की तो डेटा बॅचेसमधून तुम्ही डीप रीडला पाठवा, त्यांच्याकडनं पंच टेस्ट घ्या. पंच टेस्टच्या बेसिसवर आपल्याला अजून काही गोष्टी ॲडिशनली करता येतात. पंच टेस्टची हेल्प पण मिळते, समरी स्कोरिंग पण करता येतं, सर्चमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. असे बरेच पंच टेक्स्ट ॲड केल्याचे फायदे आहेत. ते फायदे मिळू शकतात. त्याच्यावर अवलंबून काही नाहीये. ते नाही मिळालं म्हणून अडत काही नाही. सेम इथं तेच आहे. इथं मार्क व्हॅल्यू ॲड होतीये. पण स्क्रीन स्कोरिंगनी सगळं होऊ शकतं. डीप रीडला ते पाठवून पंच टेक्स्ट मिळालं त्याचा फायदा होईल. आणि फायदा होतो म्हणजे डेफिनेटली फायदा होतो. ते मार्क व्हॅल्यूचं मी एक्सप्लेन केलं, की ते तुमच्या लक्षात येईल कसा फायदा होतो. पण अडत काही नाही एवढं मी नक्की सांगते. की काही कारणांनी नाही मिळालं तर व्यवस्थित त्याचं स्कोरिंग पुढे जातं सायथन सिस्टम थ्रू. तर हे सगळे टाइप्स आहेत. आता मग मी एवढं सगळं सांगितलं. आता हे सगळे कॉम्बिनेशन्स आपण 2 बरोबर पण करू शकतो. लाँग स्क्रीन स्कोरिंग, लाँग मार्क व्हॅल्यू स्क्रीन स्कोरिंग, लाँग मार्क व्हॅल्यू डीप रीड सॉरी स्क्रीन स्कोरिंग आणि डीप रीड. तर हे सगळे कॉम्बिनेशन्स आहेत. हे एवढं सगळं कसं लक्षात राहणार? मी तुम्हाला थोडं मार्क व्हॅल्यूची कन्सेप्ट सांगितल्यानंतर अजून एक डॉक्युमेंट शेअर करीन. त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता फक्त तुम्ही समजून घ्या, की ही जी काही मल्टिपल कॉम्बिनेशन्स आहेत, ह्या कॉम्बिनेशन्सवर आपल्याला इव्हॅल्युएशन सिक्वेन्स आपला ठरतो. इथं फॉर्म्युला लावलेला आहे सरळ एक्सेलमध्ये. म्हणून मी म्हटलं, की आपण स्पेसिफिक फॉर्मॅटमधलीच एक्सेल त्यांना देतो. त्यांना सांगतो ही एक्सेल याच्यामध्ये तुमच्या साइडचा डेटा टाकून द्या. तीच एक्सेल आम्हाला पाहिजे त्याच फॉर्मॅटमध्ये आम्ही तो डेटा सिस्टममध्ये रीड करणार. कारण याच्यामध्ये एक्सेलमध्ये पण बरेच चेकिंग्ज आहेत आणि सिस्टम साइडला
ते इम्पोर्ट करताना डेटा पण बऱ्याच गोष्टी आपल्याला व्हॅलिडेट कराव्या लागतात. तर इथे फॉर्म्युला लावलेला आहे की 0-0 असेल तर इव्हॅल्युएशन सिक्वेन्स 1, 1-2 असेल तर इव्हॅल्युएशन सिक्वेन्स 2. तर आता हे जे मी इथं फॉर्म्युला लावला, हा मी कुठून लावला? एमएसटी इव्हॅल्युएशन मधून. जे मी मगाशी तुम्हाला म्हणलं की हे टेबल फिक्स आहे, याच्यात बदल होणार नाहीये. इथं म्हणलंय की क्वेश्चनचा टाइप काय आहे आणि स्कोरिंगचा टाइप काय आहे. 0-0 इव्हॅल्युएशन सिक्वेन्स 1, क्वेश्चन टाइप 1, स्कोर टाइप 2, इव्हॅल्युएशन सिक्वेन्स 2. हे जे इथे आहे ना, क्वेश्चन टाइप, स्कोर टाइप आणि इव्हॅल्युएशन सिक्वेन्स, हेच फक्त मी फॉर्म्युलाच्या स्वरूपात इथे लावलेले आहे या एक्सेलमध्ये. आणि जे कॉम्बिनेशन आहे, आता इथे आहे 2 आणि 5, इथं काय आलंय 10. तिथे आपण 2 आणि 5 बघूयात. 2, 2, 2, 2, 2 आणि 5 इव्हॅल्युएशन सिक्वेन्स 10. तर त्या लोकांना इव्हॅल्युएशन सिक्वेन्स ही कन्सेप्ट आपण सिस्टीमसाठी वापरतोय. सिस्टीम साइडनी वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे प्रश्न कशा प्रकारे हँडल करायचे, हे करण्यासाठी आपण इव्हॅल्युएशन सिक्वेन्स हे ऍड केले. पण जपान टीमला इव्हॅल्युएशन सिक्वेन्स म्हणजे जे WG आहेत, जे तिथे ऍक्च्युअली एक्झाम कंडक्ट करून घेत आहेत, त्यांना ही कन्सेप्ट फार माहिती नाही. त्यांना ह्यातले टेक्निकॅलिटीज फार कळत नाहीत. म्हणून त्यांना आपण सांगितलंय, तुम्हाला काय आहे? तुमच्या दृष्टीने काय आहे? हा क्वेश्चन शॉर्ट आहे का लाँग आहे? ओके. हा क्वेश्चन कशा प्रकारे स्कोर होणं अपेक्षित आहे? स्क्रीन स्कोरिंग करायचंय, बॅच स्कोरिंग करायचंय का तो रिप्रीडला पाठवायचा आहे, काय करायचंय? त्यानुसार तुम्ही आम्हाला ही मेथड डिफाईन करून द्या. हे 2 कॉलम्सचे आपल्याला ऍड करतात. इथं फॉर्म्युला लावलाय, तिसरं ऑपअप होतं. आपण सिस्टममध्ये एंटर करताना इव्हॅल्युएशन सिक्वेन्स एंटर करतो आणि इव्हॅल्युएशन सिक्वेन्सच्या बेसिसवर त्या क्वेश्चनचं पूर्ण सगळं पुढचं हँडलिंग होतं. तर ही थोडीशी कन्सेप्ट समजली का? ही आता पूर्ण समजणार नाहीये. पुढे जाल तशी समजेल. फक्त हे अशा प्रकारे ह्या दोनाच्या कॉम्बिनेशनवर अवलंबून आहे इव्हॅल्युएशन सिक्वेन्स आणि त्याचं इथे एमएसटी इव्हॅल्युएशन मध्ये डिफाईन केलेलं आहे. हा जो इव्हॅल्युएशन सिक्वेन्सचा जो डेटा आहे, हा हम्म. फॉर्म्युला तुम्ही केलेला आहे ना? तर हे हा actually मी आपलं- एक्सेल मध्ये फॉर्म्युलाने केलंय. बरोबर आहे. पण डेटाबेस मध्ये इन्सर्ट करतानाच आपण तसा केलं असतं तरी चाललं असतं. पण एनिवे वी गॉट द कन्सेप्ट. हा म्हणजे चाललं असतंच. पण इथे आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे हे कसं आहे ना, जरी हे वाटत असलं की इथे मॅन्युअल वर्क ऍड होतंय, बरोबर तरी जसं जसं तुम्ही प्रत्यक्ष सिस्टीम मध्ये काम करायला लागतो, तसं आपल्याला 4 गोष्टी लक्षात येतात की सगळं बरोबर ऑटोमॅट नाही होऊ शकत. बरोबर शेवटी काही गोष्टी आपल्याला मॅन्युअली चेक कराव्याच लागतात, बेसिक गोष्टी. Absolutely. तर म्हणून हे इथे ठेवलेले. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण चेक करतो. आता त्यांच्याकडनं डेटा आला की पहिलं इथे आपण जाऊन चेक करतो की कुठल्या इव्हॅल्युएशन सिक्वेन्सचा डेटा आलाय. म्हणजे यावेळेला आपल्याला कशा प्रकारचं टेस्टिंग करावं लागणार आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या प्लॅनिंगसाठी पण आपल्याला याचा फायदा होतो. Absolutely. Absolutely. अच्छा, म्हणजे हे तुम्ही deep आहे ना, डीप हां. रीडचे आपण नंतर प्रोबॅबली नंतर होईल, पण विल रिक्वायर द डिटेल्स की डीप रीड मध्ये एक्झॅक्टली काय आहे. हो, हो. ते सगळं एक्झाम्पल सकट बॅचेसचं वगैरे किंवा अजून काही गोष्टी आपण बघणार आहोत, तेव्हा त्या गोष्टी क्लिअर होतीलच. ठीक आहे. आता काय जाण्याची गरज नाही. हां. तर तर हे इव्हॅल्युएशन सिक्वेन्सची कन्सेप्ट आहे. कारण ही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. कारण सिस्टम साइडला आम्ही इव्हॅल्युएशन सिक्वेन्सच्या भाषेतच बोलतो. आम्ही आणि तो इव्हॅल्युएशन सिक्वेन्सचा आपण काही डॉक्युमेंट केलेलं आहे का? म्हणजे हां, one केलंय. मी ते म्हणलं ना, मी मार्क व्हॅल्यू जेव्हा सांगेन त्यावेळेला ते हां, तेव्हा ते डॉक्युमेंट मी सांगणार आहे कुठलं बघा ते. got it. ठीक आहे. मग काय प्रश्न? Sounds perfect. हां. आणि आता ह्यातले फक्त 2-3 कॉलम्स मी आता सांगते कारण ते समजायला सोपे आहेत आणि आता आपण स्टॉप करूयात. क्वेशन कंटेंट्स हा फार लागत नाही. स्क्रीनवर डिस्प्ले करण्यापुरतं. ते जस्ट टेक्स्ट आहे. ते त्यांच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. म्हणजे आपण सिस्टम साइडने गेल्यानंतर फर्स्ट टाईम रेटिंगवर मी क्लिक केलं, तर जे आपण क्वेशन सिक्वेन्स सिलेक्ट करतोय, तर ते सिलेक्ट करताना त्यांना समजावं, की हा कुठल्या टाइपचा क्वेशन आहे, काय आहे. तर म्हणून आपण इथे क्वेशन कंटेंट्स हे डिस्प्ले करतो. तर ते डिस्प्ले पुरतच आहे. त्याच्यानंतर साइड हे मी म्हणलं तसं मी नंतर सांगणार आहे साइड. मल्टी इमेज मॅट्रिक्स त्याच्याबद्दल आपण काल बोललो, की हा मॅट्रिक्स क्वेशन वाईज सिस्टममध्येच डिफाईन होतो, की जेव्हा आपण इन्स्पेक्शनच्या स्क्रीनला जातो आणि ती जी मल्टी इमेज मॅट्रिक्सची जी स्क्रीन आहे, जिथून आपल्याला मल्टिपल आन्सर्स एकाच वेळेला स्कोरिंग करता येतं. तर तिथे 2 रोज दाखवायचे आहेत, 8 कॉलम दाखवायचे आहेत. 3 रोज दाखवायचे आहेत, 1 कॉलम दाखवायचा आहे. 1 रो 1 कॉलम एकच इमेज दाखवायची. तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या इथून डिफाईन होतात. म्हणजे इथून त्या क्वेशनचा मॅट्रिक्स डिसाईड केला जातो.
तर इथे तुम्ही बघाल खूप वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत त्या क्वेश्चन नुसार. आउट ऑफ बाउंड्री आणि एक्झाम टाईप हे परत आपण वेगळं बोलू, कारण आउट ऑफ बाउंड्री हे मार्क व्हॅल्यू समजल्यानंतर, पंचची बॅच समजल्यानंतर बाउंड्री व्हॅल्यू काय आहे हे समजू शकेल. आता मी ते सांगून तसा फायदा नाही. त्यामुळे आपण ज्या वेळेला मार्क व्हॅल्यू बघू त्यावेळेला मी बाउंड्री व्हॅल्यू पण एक्सप्लेन करेन. आणि पॅटर्न हे तर आपण नंतर बघणार आहोत. हे पॅटर्न आता इमेजेस डिस्प्ले होतात त्या तेवढंच आता समजून घ्या. नंतर आपण पॅटर्न बद्दल बोलू. ठीक आहे. आय थिंक आता आपण थांबूयात. मला 1-2 दुसऱ्या हे आहेत. तर डॉक्युमेंट्स आजचं जे काय सांगितलंय त्याच्याशी रिलेव्हंट काही असतील तर मी शेअर करते. अदरवाईज कालचं जे डिझाइन फोल्डर वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम गोष्टी त्या फोल्डरमध्ये मिळणार आहेत. ही Excel त्या पण फोल्डर flash मधल्या ही एक्सेलचं एक एक्झाम्पल पाठवते मी. तर त्या फोल्डर मधलं त्या फोल्डरच्या बेसिसवर अख्खी सिस्टम समजू शकते. got it. So we'll go through that folder आणि ही today's Excel आणि त्याच्यावर बेसिस अंडरस्टँडिंग करू. Yes. सोमवारी जमल्यास what I'm asking team is to give a presentation from their side on whatever their understanding till now. म्हणजे माझ्यामध्ये हे एक्सेलचं अंडरस्टँडिंग as well as कालचं जे सेशन झालं त्याच्याशी रिलेटेड एक छोटंसं प्रेझेंटेशन वेगवेगळ्या टीम मेंबर्स त्यांनी चालेल. I think somebody from your end can just attend that and review Yes. so that we will understand म्हणजे आमचं अंडरस्टँडिंग किती झालेलं आहे हे आपल्याला कळेल. चालेल चालेल. ओके चालेल. ओके. येस. थँक्यू. या थँक्यू. थँक्स. सेव्ह करा पहिलं. सेव्ह करा. त्याला नाव द्या पार्ट सेशन 2 आणि पार्ट 2. नाव चांगलं असेल तर अंडरस्टँडिंग दे ना जे सेशन वगैरे मी नंतर रिनेम करतो. आता टेम्पररी करतो. ओके 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 ठीक करून बघ. मला तर चहा वगैरे घ्यायचं होतं घ्या आणि आपण सेशन करूया.